गणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्रो बृहस्पति पंचैतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् अस्माकं कुलदैवतम् अस्माकं कुलदैवतम्। श्री जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। यजमानस्य संकल्पितमनोरथाः सफलाः सन्तु। जय दुर्गा माता भवानी। जय दुर्गा माता भवानी। जय दुर्गा माता भवानी। जय दुर्गा माता। डावीकडला माईक नाही पाहिजे, आवाज नाही ह्याचा बरोबर आहे, हा बरोबर आहे, लेवल ह्याची बरोबर आहे, याची लेवल कमी आहे। जय दुर्गा माता भवानी। जय दुर्गा माता। तुझी या चरणी ठेवित माता। तुझी या चरणी ठेवित माता। कृपा करी आता भवानी। कृपा करी आता भवानी। जय दुर्गा माता भवानी। जय दुर्गा माता माता।
दुर्गा माता. तुझी चरणी ठेवित माता, तुझी चरणी ठेवित माता. तुझी चरणी ठेवित माता. कृपा करी आता, कृपा करी आता भवानी. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता भवानी. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता. कृपा करी आता, कृपा करी आता भवानी. जय दुर्गा माता भवानी, जय दुर्गा माता भवानी. जय दुर्गा माता, जय दुर्गा माता, जय दुर्गा माता. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री जगदम्ब उदयोस्तु 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 उदयोस्तु. श्रीराम जय जय राम. समस्त देवी भागवत कथाप्रेमी श्रोतृवृंद आणि उपस्थित सर्व सज्जन, आपणा सर्वत्रांच्या हृदयी वास करणाऱ्या परमात्म्याला अत्यंत आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. आजची कथा आपण सुरू करतो आहोत. देवी महात्म्याचा जो काही भाग आहे, त्यातल्या ज्या काही कथा आहेत त्या काल आपण पाहिल्या. या देवी महात्म्य अद्वितीय आहे. जगदंबेचं जे काही महात्म्य आहे ते संपूर्ण चराचर सृष्टीचा विचार केला तर आदिशक्ती ही प्रत्येक अवस्थेमध्ये, प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक त्या चैतन्य रूपाने आणखी नटलेली आहे, सजलेली आहे. ज्या ठिकाणी जशी आवश्यकता असेल, जशी मागणी असेल तसा पुरवठा करणारी देवी आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरत. शक्ती पुरवते. एखाद्या
असुराला संपवायचं करून ती त्या असुराला संपवण्यासाठी जे काही शस्त्रास्त्र हातात घ्यायची, युद्ध करायचं, ते सगळं काही करते. एखाद्या सत्वगुण संपन्न असणाऱ्या सज्जनाला, भाविकाला, श्रद्धाळूला जशी शक्ती हवी तशी चैतन्य रूपाने ती पुरवते. आणि एखादा रजोगुणी भक्त असतो, त्याच्या काहीतरी कामना, भावना, इच्छा, आकांक्षा असतात आणि त्या पुरवण्याकरता ती रजोगुण स्वरूपाने आणखीन त्या ठिकाणी चैतन्य रूपाने वास करते, सहाय्य करते आणि त्याचंही कार्य करून नेते. अशी त्रिगुणात्मिका असलेली शक्ती, आदिशक्ती म्हणून मुळात जरी एक असली तरी ज्या ठिकाणी ज्या गुणाचा आणखीन अवलंब करायचा किंवा ज्या ठिकाणी ज्या गुणाची गरज आहे, आवश्यकता आहे, त्या ठिकाणी त्या गुणाचं प्राबल्य निर्माण करायचं आणि त्या 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 जीवाला, त्या पदार्थाला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशी आपल्याकडे त्रिगुणात्मिका देवी आणखीन वर्णन केली जाते, पुराणांतरी सांगितली जाते. तर अशा रीतीने कार्य करणारी चैतन्यमय असलेली देवी जगदंबा, आदिशक्ती जिला म्हटलं जातं, त्या आदिशक्तीचे विशेष करून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. अजून थोडासा काही महात्म्यातला जो भाग शिल्लक आहे, सांगायचा आहे, सांगणं आवश्यक आहे, तो सांगतो आणि अध्यायाला सुरुवात करूया. त्यानंतर मग देवीच्या उपासनेमध्ये, साधनेमध्ये 9 या अंकाला फार महत्त्व आहे. आणि 9 हा आकडा, अंक जर आपण पाहिलात तर सर्वात मोठा अंक आहे. कारण 9 नंतर 0 येतो. 9चा पाढा जर आपण म्हटला, जसं सांगितलं जातं की मैत्री ही नवांकवत असावी, मैत्री ही नवांकवत असावी, अष्टांकवत असू नये. कारण का, अष्टांकवत मैत्री जी असते ना, त्याच्यामध्ये प्रेम कमी जास्ती होत असतं काळानुसार. आपण 8चा पाढा म्हणायला घेतलात की आपल्याला लक्षात येईल. साधी सोपी गोष्ट आहे, फार काही मोठं तत्वज्ञान नाही आहे. 8 × 8 8 × 16, 16 म्हटलं की 6 + 1 7. कमी झाली मैत्री, प्रेम कमी झालं. 8 × 24, अजून प्रेम कमी झालं. 4 + 2 6. अजून पुढे गेलं तर 8 × 4 32, 3 + 2 5, 5पर्यंत आलं. 8 × 5 40, खाली 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 येत गेलं. म्हणून असं म्हटलं जातं, सांगितलं जातं की मैत्री ही अष्टांगवत नको. वृद्धी होणारी, वृद्धी करणारी मैत्री पाहिजे. किंवा कोणतीही हाल अपेष्टा येवोत, सुख येवो, दुःख येवो, कोणतेही दिवस येवोत, मैत्री स्थिर राहिली पाहिजे. नाहीतर मित्रावरती संकट आलं, एखादा दुःखाचा प्रसंग आला किंवा मित्र कर्जबाजारी झाला तर जो मित्र असतो, मुळात जो असतो तो त्याच्याकडे ढुंकून पाहत सुद्धा नाही. अलीकडल्या भाषेत सांगायचं तर मेसेजचा रिप्लाय पण देत नाही. त्यांनी नुसतं HI हाय केलं तर त्याचाही रिप्लाय देत नाही. देतो का? नाही देत. कारण त्याला असं वाटतं हा कर्जबाजारी झालाय, हा आता आपल्याकडे आणखीन काहीतरी मागेल की काय. त्याला चिंता आहे, भीती आहे. म्हणून अष्टांगवत नको. नवांकवत पाहिजे मैत्री. जशी 9चा पाढा आपण म्हटला तर कुठल्याही अवस्थेत शक्ती कमी होत नाही.
त्या त्या अंकाची. बघा तुम्ही बेरीज करून बघा. 9 एके 9, 9 दुणे 18, 9 त्रिक 27, 8 अधिक 1 9, 7 अधिक 2 9, 9 चौक 36, 6 अधिक 3 9. आहे की नाही? काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ. निंदोत वानोत सुनीती म्हणत असो नसो वा कमला गृहात हो मृत्यू आजीच घडो युगांती सन्मार्ग सोडोनी भले न जाती. काळ कसाही असो, सुखाचा असो दुःखाचा असो, दैन्याचा असो दारिद्र्याचा असो का भरभराटीचा असो, असं असतं की भरलेल्या मांडवामध्ये यायला बरेच लोक तयार असतात. भरलेल्या मंडपामध्ये यायला बरेच लोक तयार असतात, पण रिकाम्या मंडपामध्ये थोडक्यात सांगायचं तर जिकडे लक्ष्मीची अवकृपा झाली ना तिकडे कोणी यायला तयार नसतं. काही ठिकाणी ऑफिसेसमध्ये किंवा इतर कुठच्या तरी कचेरीमध्ये असं एखादं वाक्य बोधवाक्य काही ना काहीतरी लिहिलेलं असतं. मी असंच एका माझ्या मित्राच्या आणखीन ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्या काचेच्या खाली एक कागद लिहिलेला होता. त्याच्यावरती काय लिहिलं होतं? वन डे माय वन फ्रेंड केम टू बी, asked for some money. I gave him money. But after some days, I found that I have lost my money and my friend also. लक्षात घ्या. I have lost money and my friend also. म्हणून तर आपल्याकडे ज्या म्हणी ज्या काही तयार झाल्या ना त्या अशाच नाही तयार झाल्या. त्याच्या मागे सुद्धा तत्वज्ञान आहे, बोधाच्या गोष्टी आहेत, शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. असतील शीत तर ही म्हण जी काही तयार झाली ना त्या म्हणीच्या मागे खूप काही आणखीन गुढ्यार्थ भरलेला आहे. फक्त तो आपल्या लक्षात आला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे नित्याच्या जीवनामध्ये, व्यवहारामध्ये. आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्याकडे चातुर्य पाहिजे. समर्थांनी चातुर्य लक्षणं असे देखील सांगितली दासबोधामध्ये. जशी मूर्खांची लक्षणं सांगितली ना तशी चातुर्याची लक्षणं पण सांगितली. आपला विषय इकडे आहे. अशी चैतन्य रूपाने असलेली जगदंबा जी काही आहे ती जगदंबा, तिची उपासना, तिची साधना ही 9 दिवसांमध्ये करण्याचा आणखीन प्रघात आहे, पुराणांतरी वर्णन आहे. म्हणून काकांचा माझा विषय झाला की सप्ताह आपण करतोय ठीक आहे, पण नवाह हा अधिक सुयोग्य आहे. आता आम्हाला वेळ नाही आणि पहिलाच प्रयोग आहे म्हणून आम्ही आपला सप्ताह करूया. कसं आहे, कार्य करायचं ठरवलं, संकल्प झाला, पण संकल्पाच्या सिद्धीकरता केवळ पैसा, केवळ अर्थ आणखीन त्या ठिकाणी उपलब्ध असून चालत नाही. ह्युमन रिसोर्सेस पाहिजेत ना. कार्य करायला, प्रत्यक्ष कार्य करायला, काम करायला. उद्या बुवांची जेवणाची व्यवस्था अमक्या ठिकाणी करायची आहे असं सांगितलं आणि त्यांना डाळ तांदूळ आणखीन काय काय भाजीपाला काय पाहिजे आणून दिलं, हे सगळं तुम्ही करा. पण प्रत्यक्षात ती कृती करायला त्या ठिकाणी जर का मनुष्यबळ नसेल तर भोजनाच्या वेळेला ती डाळ तांदूळच आणून समोर ठेवायची वेळ येईल. तसं संकल्प झाला देवी भागवत करण्याचा. काकांना आमच्या प्रेरणा दिली माता कर्जेश्वरी मातेनी आणि त्याप्रमाणे त्यांनी आणखीन मनाशी विचार सुरू केला. त्या कामाच्या मागे ते लागले. पण असं आहे, तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विणा. प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो, वेळ यावी लागते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी संकल्प केला मनाशीच तो एप्रिल मे महिन्यात.
1 वर्षापूर्वी, मी तर एप्रिल मेच म्हणतोय. बघा, 1 वर्षाचा कालखंड गेला, 365 दिवसांचा कालखंड गेला. प्रत्यक्षात ते त्यांचं स्वप्न किंवा तो त्यांचा संकल्प प्रत्यक्षात यायला. कोणत्याही कार्यक्रमाचं नवे देवी भागवताचं आयोजन करायचं, यजमानपद घ्यायचं, पुढाकार घ्यायचा, ही खूप कठीण गोष्ट आहे. मला हे सांगायचं आहे आपल्याला. वाटतं तितकं सोपं नाही आहे. आणि म्हणून ज्यांनी कोणी केलंय, संकल्प केला, नवे कार्यही प्रत्यक्षात सुरू केलं, त्यांना निदान आपण या अर्थाने तरी मदत करू शकतो की आपण श्रोते म्हणून अगदी मनापासून श्रवणाची इच्छा धरून या ठिकाणी येऊन बसू शकतो. हे तर आपल्या हातात आहे. आणि ते तरी किमान आपण केलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. बरं, त्याच्यात कल्याण कुणाचं आहे? असंच जर पाहायचं झालं तर सुहास काकांचं, त्यांच्या कुटुंबियांचं, का पटवर्धन कुटुंबांचं असं काही मर्यादित आहे? पटवर्धनांची कुलस्वामिनी आहे, ठीक आहे, पण म्हणून ती आपल्यावरती काय अपकार करणार आहे? पटवर्धनेतरांवरती असं काही नाही आहे. ती उपकारच करणार आहे. ती काही ना काहीतरी कृपाशीर्वाद देणारच आहे. फक्त आपण येऊन बसणं, कथा श्रवण करणं, मन लावून आणखीन त्या ठिकाणी त्या घटनाक्रम नवे ते सगळं. बरं, असं काही नाही की आपल्याला यज्ञयाग करायला पाहिजे, असं काही नाही. उलट हा संपूर्ण 9 दिवसांचा जो कालखंड, जो पर्वणीचा कालखंड आहे, या आणखीन कालखंडामध्ये आपण कोणतीही गोष्ट केलीत पुण्याईची, अंडरलाईन, नुसतं या परिसरामध्ये आलात, येऊन बसलात, सकाळी सप्तशतीचा पाठ सुरू असतो, त्याचं श्रवण केलं का, भगवतीचं दर्शन नुसतं घेतलं करंजेश्वरी मातेचं. सकाळी आमचे गुरुजी दोघे जण संहिता वाचन करत असतात. जवळजवळ 5 ते 6 तासांचा कालावधी कालपासून त्यांनी सुरुवात केली वाचायला. आपल्याला संध्याकाळी वेळ नाही, आपण सकाळी येऊन बसूया. 5-6 तास वेळ नाही, तासभर येऊन बसूया, 2 तास बसूया, जेवढा वेळ जमेल तेवढे. 5 मिनिटं येऊन बसलो तरी पुण्याई नक्की आहे. आणि हे कसं असतं की अनेक पटींनी पुण्य देणारा हा कालखंड आहे. देवी भागवताचा जो सप्ताह 9 जो आहे, या कालखंडामध्ये केलेली प्रत्येक कृती जी आहे, त्या प्रत्येक कृतीचा जो काही परिणाम आहे तो अनेक पटींनी आहे. एरवी आपण केलेली कृती, एखादा यज्ञ, एखादी पूजा, एखादा अभिषेक, एखादा पाठ सप्तशतीचा किंवा इतर काही कर्म, भजन पूजन, ते जे एरवी केलेलं कर्म आहे त्यापेक्षा आता केलेलं, या कालखंडात केलेलं जे कर्म आहे ते काही पटींनी आणखीन पुण्यदायी आहे. कथा तीच असते, पोथी तीच असते, पाठ तोच असतो, देव तोच असतो, पूजा अर्चाचा क्रम देखील तोच असतो, साहित्यही तेच असतं. दृष्टांतच सांगायचा झाला तर आपण घरी देखील चहा बनवतो. घरच्या चहाची किंमत किती असते व्यावहारिक दृष्ट्या बोलायचं झालं तर? एक चहा कपभर बनवायचा झाला तर काय आताच्या महागाईप्रमाणे 4-5 रुपये, आणखीन काही नाही, 6-7 रुपये पकडू आपण, नाही का? तो चहा जर का बाहेर घ्यायचा झाला एखाद्या नाक्यावरच्या टपरीवरती, तर त्या चहाची किंमत आपोआप वाढते, कारण त्या बनवणाऱ्याचा, त्या सेवा देणाऱ्याचा आणखीन त्याच्यात फायदा असतोच ना. हां, म्हणून तो 10-12 रुपये होतो. चहा तोच आहे की नाही? तो चहा जर का ताजमहालला घ्यायला गेलो तर कपभर का हयात सारख्या एखाद्या पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेलमध्ये जर का घ्यायचा ठरवला तर
त्या चहाची किंमत किती असते? हा, 100-150 रुपये तर नक्कीच असते. त्याही पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर तोच कप, चहाचा कप विमानतळावरती घ्यायला गेलो तर 200 ते 250 रुपये मोजावे लागतात. मला सांगा, चहा तोच आहे की नाही? विषय आपला इकडे आहे. दृष्टांत अशासाठी आहे की आपण जी काही पूजा अर्चा, अभिषेक, पाठवाचन, कथाश्रवण, कोणतंही कर्म जे एरवी करतो त्याचे परिणाम आणि त्याहीपेक्षा या नवाहामध्ये केलेले जे काही कृती आहेत त्याचे परिणाम हे अनेक पटींनी जास्त असतात. मला हे सांगायचं आहे. कृती तीच असते, यज्ञ तोच असतो, होय की नाही? पूजा तीच असते. गणपती आला म्हणून काय आपण वेगळी षोडशोपचाराच्या पुढे आणखीन काही जाऊन आणखीन काही उपचार असतात का? हां, भाद्रपदामध्ये आपण गणपतीची पूजा करतो का नवरात्रामध्ये देवीची पूजा करतो दरवर्षी घटस्थापना करून? त्या पूजेतलं साहित्य काय अजून वेगळं असतं? असं काहीच नाही. जे आहे ते सामान्यप्रमाणे जे असतं तेवढंच असतं, तसंच असतं. पण तरी सुद्धा एरवीची केलेली पूजा, नवरात्रातली केलेली पूजा आणि या नवाहातली केलेली पूजा याच्यात फरक आहे की नाही? नक्की आहे. उत्तर हो आहे, नक्की आहे. आणि म्हणून आपण अधिक पुण्याई जोडण्यासाठी हा नवाहाचा आणखीन या ठिकाणी संकल्प केला, सप्ताहाचा संकल्प केला. याच्यातून आपल्याला जे साधायचं आहे ते साधायचं आहे ते ज्याच्या त्याच्या मनातल्या ज्या काही इच्छा, आकांक्षा, मागण्या असतील त्या सगळ्या पुरवणारी जगन्माता आदिशक्ती ही सर्व समर्थ आहे. आणि म्हणून हा 9 दिवसांचा जो कालखंड आहे ना, तो कालखंड अतिमहत्वाचा कालखंड आहे, लक्षात घ्या. असो तर असे हे जे काही आणखीन देवी उपासकांचे उपवास असतात, हां, इतर काही अनुष्ठानं असतात. आज तर संकष्टी चतुर्थी आहे. कोणीतरी विचारलं आज उपवासाला काय करणार आहात? ते म्हणले अमुक अमुक. हे करणार असाल तर मी उपवास करीन, नाही तर नाही करणार. म्हणजे आमचा उपवास त्या उपवासाच्या पदार्थावरती ठरत असतो, उपवास करायचा की नाही. या 9 दिवसांमध्ये खूप काही नियम सांगितलेत. तसे पाहायला गेलं तर श्रवणाला येताना सुद्धा काही त्यांनी सांगितलंय की स्नान करून यावं. कारण का, माणसाचं मन हे शरीराला चिकटलेलं असतं आणि म्हणून किमान देह जरी शुद्ध झाला स्नानाने तरी मन सुद्धा पवित्र होतं. बाकीचे जे काही विचार असतात ना, कुविचार असतात, कुविद्या असतात, त्या तेवढ्या त्या कालखंडापुरत्या तरी निघून जातात. शरीर शरीर धुतल्याने मन धुतलं जातं अशातली गोष्ट नाही आहे. जरी नसली तरी सुद्धा मन हे शरीराला चिकटलेलं आहे. कशावरून? तर आपल्याकडे अध्यात्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की पंचकर्मेंद्रिय मनुष्य देहाची, पंच ज्ञानेंद्रिय याच्यावरती अंकुश ठेवणारं, अंकुश नवे सत्ता गाजवणारं 11वं इंद्रिय म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते मन आहे की नाही? आणि म्हणून या संपूर्ण कालखंडामध्ये अधिक पथ्य करायला सांगितलेत, उपवास करायला सांगितला. श्मश्रू करायचे नाहीत म्हणून सांगितलं. कारण हे देखील जीव आहेत, अतिसूक्ष्म आहेत पण जीव आहेत आणि त्या जीवांची हत्या आपण करत असतो ब्लेडनी. ती हत्या पण नाही करायची.
म्हणून पहिल्या दिवशी जी एकदा काय असेल साफ तेवढीच. बरं, असं काही नाही की फक्त संकल्पकर्त्यापुरता हा नियम लागू आहे, कथा सांगणाऱ्यापुरता हा नियम लागू आहे, अशातली काहीच गोष्ट नाही आहे. जी मंडळी श्रद्धेने येतात, कथा ऐकतात, त्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. प्रत्येकाने हे मनापासून करावं. याचं कारण का? कारण आपल्याला फलश्रुती जी प्राप्त व्हायला हवी आहे ती निश्चित व्हावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपलं त्या आचरणामध्ये आपलाही सहभाग पाहिजे, सदाचरणामध्ये, नियमांमध्ये. एक कवी असं म्हणाले, नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. ते म्हणाले, रात्रौ निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही मिती असावी, अवखळ बडबड कधी न करावी, हे समजावे, जरी म्हणशील योगी व्हावे. एवढे नियम सांगितले. आम्ही देवीच्याच अनुष्ठानाकरता सहस्रचंडी, आयुतचंडी, लक्षचंडी अशा अनुष्ठानांकरता ज्यावेळेला त्या पुण्यातल्या सहस्रबुद्धे मठामध्ये जात असू पूर्वी, त्यावेळेला तिथल्या आचार्यांनी, जोगळेकर काका गुरुजींनी गोकर्णाच्या एक श्लोक दिला होता आमच्यासमोर, मुद्दाम फळ्यावरती लिहिला होता. सगळ्या गुरुजींनी अनुष्ठानाला येणाऱ्या ब्राह्मणांनी तो वाचावा, हा हेतू होता. असं आहे, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. त्यांनी श्लोक मुद्दाम तो त्या फलकावरती लिहिला होता. श्लोक असा होता, यस्मिन् देशे न गोहत्या, यस्मिन् देशे न गोहत्या नापि ब्रह्मवधो भवेत, न श्रावयन्ति शूद्राश्च सिद्धिस्तत्र तु वैदिकी. वेदमंत्रांच्या माध्यमातून, त्यांच्या उच्चारणातून सामर्थ्य नवे नवे त्याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम उत्तम मिळावेत, सर्वोत्तम मिळावेत असं ज्या कुणाला वाटत असेल, ज्यांना अशा यज्ञयागातून, कर्मकांडातून ज्यांना काही चांगले सुपरिणाम काही मिळवायचे आहेत ना, त्यांच्यासाठी ते म्हणाले ही पथ्य आहेत. काय पथ्य? पहिलं पथ्य, पहिला नियम, यस्मिन् देशे न गोहत्या. गायीच्या ठिकाणी 36 कोटी देवांचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, 36 कोटी या शब्दाचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही आहे, तर 36 कोटी म्हणजे 36 प्रकारच्या देवदेवता त्या ठिकाणी त्या गायीच्या शरीरामध्ये वास करत असतात. म्हणून गोहत्येला शास्त्रांनी बंदी केली. 36 कोटी ही संख्या नाही आहे, लक्षात घ्या. 36 कोटी, कोटी इज इक्वल टू व्हरायटी. डिफरंट डिफरंट गॉडेस आर देअर. staying in that cow. So just follow it. 36 कोटी म्हणजे 36 प्रकारच्या देवता या गायीच्या ठिकाणी वास्तव्य करत असतात. म्हणून गायीचा प्रत्येक जो काही इंद्रियाचा भाग आहे तो शुद्ध आहे. फक्त पाहायला गेलं तर मुखाकडून दर्शन न घेता गायीचं दर्शन मागून घ्यायचं आहे. कारण ती जे काही दूध देते त्यात सुद्धा ती कपिला आहे, आणखीन कुठची आहे वगैरे वगैरे, गायत्रीचं वर्णन आलंय ना. दूध कुठच्या गायीचं घ्यावं, तूप कुठच्या दुधाचं बनवावं, म्हणजे कुठच्या प्रकारच्या गायीच्या आणि कुठच्या रंगाच्या. शेण कुठल्या गायीचं घ्यावं, म्हणजे गोमय. गोमय सांगून लक्षात येत नाही म्हणून शेण म्हटलं बरं. गोमूत्र कुठच्या गायीचं घ्यावं हे देखील ठरलेलं आहे.
आणि म्हणून यस्मिन देशे न गोहत्या, पहिला नियम. अशी गाय ही आपल्याला पूजनीय आहे. अगदीच एकदम जरा जड जड होत आहे म्हणून मध्येच जरा एखादा थोडासा विनोदाचा भाग पण घेतला पाहिजे, सांगितलं पाहिजे. एकदा अशीच गंमत झाली, मुंबईतली गोष्ट आहे. हां, थोडंसं जरा तुम्ही हसलंही पाहिजे, आनंदाने कथा ऐकली पाहिजे, नाही का? नाहीतर कधी एकदा बुवा संपतोय म्हणजे कथा संपवतोय, असं नाही होता कामा. एक मॉडर्न बाई होत्या, हां, पण तरी सुद्धा जुनं सांभाळायचं जेवढं जमेल तेवढं, अशा विचाराच्या. आणि मुंबईमध्ये काय झालं, मुंबईत राहणाऱ्या लोकांना अशा घटना पाहायला मिळतात. तिने काय केलं, ऑफिसला जायला निघाली आणि जाता जाता वाटेत एका ठिकाणी एका मंदिराच्या समोर एक गाय बांधलेली होती, दिसली. एकच नव्हती, अनेक होत्या, 2-4 गायी होत्या. आणि ते सगळं पाहिलं चित्र आणि तिने पटकन जाता जाता घाईत घाईत नमस्कार केला. अंतरी श्रद्धा काय होती, गाईला नमस्कार करायचा एवढी श्रद्धा होती. गोदेवता ये नमः. अचानकपणे तिच्या एक गोष्ट लक्षात आली पुढे गेल्यावर, की आपण जिला गाय म्हणून समजलो ती नाहीये, तो आहे. म्हणून ती परत 4 पावलं मागे आली आणि तिने सॉरी म्हटलं आणि परत निघून गेली. जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. असो सजन हो. तर यस्मिन देशे न गोहत्या, पहिला नियम. नापि ब्रह्मवधो भवेत, जिथे ब्राह्मणांचा छळ केला जात नाही. हे म्हणणं आजच्या काळात धाडसाचं आहे. पण तरी मी नियम जो आहे तो सांगितलाच पाहिजे ना. बरं, गुरुजींनी सांगितलेला नियम आहेत, मी माझ्या घरचा नाही आणलेला. न ब्रह्मवधो भवेत. आणि तिसरी गोष्ट ही सुद्धा आज सांगणं कठीण आहे. न श्रावयंती शूद्राश्च सिद्धिस्तत्र तु वैदिकी. वेदमंत्रांना सामर्थ्य हे तेव्हाच प्राप्त होतं, त्या वेदमंत्रांचा परिणाम जर का सुपरिणाम व्हावा असं वाटत असेल. आपण मगाशी एवढी चर्चा केली, यज्ञयाग करायला पाहिजे, पूजा अर्चा करायला पाहिजे, अमकं करायला पाहिजे, तमकं करायला पाहिजे. त्या कर्मांचा परिणाम जर का उत्तम व्हावा असं वाटत असेल तर नियम बंधनामध्ये जखडून घ्यावं लागतं. काही वेळेला शरीर साथ देतं, काही वेळेला शरीर साथ देत नाही. तुमचं आमचं नशीब उत्तम आहे, प्राक्तन उत्तम आहे की आपल्याला भगवतीने इकडे 4 तास बसायला शक्ती दिली आहे, ऐकायची शक्ती दिली आहे कानांना, होय की नाही? तुकोबा म्हणाले, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा, विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठ्ठलाचे गुणगान. अशी असलेली जगदंबा आदिशक्ती, ही आदिशक्तीचं आणखीन आपण यथामती यथाशक्ती जसं जमेल तसं पूजन अर्चन करावं, हीच या ठिकाणी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. असो, थोडंसं नाम घेऊया आणि प्रथमाध्यायाला सुरुवात करू. दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय. दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय. काल विनाशिनी तारिणी जय जय. दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय. म्हणा, दुर्गा
दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय म्हणा. काल विनाशिनी तारिणी जय जय काल विनाशिनी. उमा रमा ब्रह्माणी जय जय उमा. उमा रमा ब्रह्माणी जय जय म्हणा. उमा रमा ब्रह्माणी जय जय. सरस्वती श्री राधे जय जय. सरस्वती श्री राधे जय जय म्हणा. दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय म्हणा. दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय. बोला बोला. काल विनाशिनी तारिणी जय जय. काल विनाशिनी तारिणी जय जय. उमा रमा ब्रह्माणी जय जय उमा. उमा रमा ब्रह्माणी जय जय. सरस्वती श्री राधे 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 जय जय. दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय. काल विनाशिनी तारिणी जय जय. उमा रमा ब्रह्माणी जय जय उमा रमा. उमा रमा ब्रह्माणी जय जय. सरस्वती श्री राधे जय जय. दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय. काल विनाशिनी तारिणी श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. विद्यार्थी आले, त्यांना बसायचं असेल तर येऊन पुढे बसून देत, फक्त गडबड करू नका म्हणा. या हा शाळकरी मुलं आहेत. मी काल आवाहन केलं त्याप्रमाणे आज मुलांनी निदान या मंडपात प्रवेश तर केलाय. ही सुरुवात आहे. हा असं आहे, पुण्य जोडलं जातं ते इतक्या सहजगत्या जोडलं जात नाही कुठच्याही जीवात्म्याचं, होय की नाही. पाप जोडा, पाप करा, पापाचरण करा असं सांगावं लागतं का हो, मला सांगा. सर्वसामान्यपणे मी बोलतोय. हा सर्वसामान्यपणे कोणत्याही जीवाला पापाचरण कर म्हणून सांगावं लागतं का. म्हणून सुभाषितकार एका ठिकाणी म्हणाले की माणसं कशी आहेत, मानव कसे आहेत, मानव जात कशी आहे, तर पुण्यस्य फलमिच्छन्ति. पुण्यस्य फलमिच्छन्ति, पण पुण्यम नेणन्ति मानवाः. पुण्याचं जे फळ आहे
सुख अर्थातच ते सुख पाहिजे आम्हाला, पण ते पुण्य जोडायची करायची आणखीन आमची इच्छा नाही आहे. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः आणि पापस्य फलम नेच्छन्ति. ते म्हणतात पापाचं फळ काय, दुःख आहे, ते आम्हाला नको आहे. किंबहुना दुःख अजिबात नको आहे, आयुष्यात कधीही नाही आलं तरी चालणार आहे, उलट बरं होईल. आम्ही देवाचे 1000 वेळा आभार मानू दुःख नाही आलं तर. पण पापस्य फलम नेच्छन्ति, पण पापम कुर्वन्ति यत्नतः. प्रयत्नपूर्वक माणूस पापाचरण करतो, पुण्य जोडण्याकरता त्याची इच्छा होतेच असं नाही. नैमिषारण्यामध्ये, श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये ऋषीमुनी जमलेत समकालीन, आणि ते रोमहर्षण नावाच्या म्हणजे सूत नावाच्या त्या आणखीन पुराणिकांना प्रश्न विचारतायत. नवे नवे महर्षी व्यास जे काही आणखीन या देवी भागवत पुराणाच्या प्रथम स्कंधामध्ये प्रथम अध्यायामध्ये अगदी पहिलाच श्लोक जो लिहित आहेत, जो सांगतायत, त्या ठिकाणी त्या जगदंबेची प्रार्थना करतायत. महर्षी जगदंबेची प्रार्थना करतायत. काय प्रार्थना आहे? ओम सर्वचैतन्य रूपां तामाद्यां विद्यांच धीमहि बुद्धिं या नः प्रचोदयात्. ओम सर्वचैतन्य रूपां तामाद्यां विद्यांच धीमहि बुद्धिं या नः प्रचोदयात्. देवी भागवताची ही गायत्री आहे. जो पहिला श्लोक आहे ना, ही गायत्री आहे. व्यास महर्षी जगदंबेची प्रार्थना करतायत. आई जगदंबे, आदिशक्ती माते, जी तू सर्व ठिकाणी सर्वव्यापी असलेली, चैतन्य रूपाने असलेली, त्या ताम आद्याम आणि विद्याम, आद्यरूपिणी असलेली आणि विद्यारूपिणी असलेली अशी तू जगन्माता चैतन्य रूपाने आणखीन त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वास्तव्य करून असणारी, ज्या त्या आणखीन जीवाच्या ठिकाणी, ज्या त्या पदार्थाच्या ठिकाणी शक्तिरूप असलेली, थोडक्यात सांगायचं तर शक्तिरूपाने असलेली अशी तू आहेस. तेव्हा मला सद्बुद्धी दे, विवेक बुद्धी दे, प्रार्थना आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पदार्थामध्ये, वस्तूमध्ये चैतन्य रूपानी शक्ती ही निश्चितच असते की नाही. अगदी आपण जर आणखीन पृथ्वीवरती पडलेले सामान्य दगडाचे तुकडे जरी घेतले तरी त्या दगडामध्ये सुद्धा एक चैतन्य शक्ती आहे. त्याच्यामध्ये पण अणु आहेत, परमाणु आहेत, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन्स अशा 3 प्रकारांनी आणखीन परमाणु त्याच्यात भरलेले असतात. फक्त त्या आणखीन त्या 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 पदार्थांमध्ये, त्या वस्तूंमध्ये ज्या संख्येने ते असायला पाहिजे त्या संख्येने असतात आणि त्यावरून त्याची किंमत ठरते. लक्षात घ्या, त्याचं मूल्य ठरतं. किंमत ठरते म्हणण्यापेक्षा त्याचं मूल्य ठरतं. असं माझ्या वाचनात आलंय की नासाने एक प्रयोग जो केला होता, की जो प्रयोग गुगलवरती आपण सर्च केलं तर तुम्हालाही ते वाचायला मिळेल नाही, अशातली गोष्ट नाही आहे.
नासाने प्रयोग काय केला होता? माइल्ड स्टील जे आहे, म्हणजे कठीण खूप नसलेलं असं लोखंड, पण लोखंड, त्या लोखंडाचे परमाणू आणि सोन्याचे परमाणू हे अर्थातच भिन्न भिन्न स्वरूपात आहेत, होय की नाही? त्या शास्त्रज्ञांनी काय केलं? 1 ग्रॅम वजनाचा एक माइल्ड स्टीलचा तुकडा घेतला आणि त्याच्यातले जे काही परमाणू होते त्यांची जी स्थिती गती होती ती बदलण्याचा प्रयत्न केला, प्रयोग केला त्याच्यावरती, त्या लोखंडावरती, लोखंडाच्या तुकड्यावरती, आणि त्याचं सुवर्ण बनवण्याचा प्रयत्न केला, रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. बराच अवधी लागला ही गोष्ट आणखीन त्यांना पूर्णत्वाला न्यायला, पण काही कालावधीनंतर, त्या अवधीनंतर त्यांनी त्या 1 ग्रॅम लोखंडाचं 1 ग्रॅम सोनं बनवण्यामध्ये यश मिळवलं. फक्त फरक एवढाच पडला की 1 ग्रॅम लोखंडाचं 1 ग्रॅम सोनं बनवायला लाखो रुपये खर्च झाले. भारतीय आणखीन रुपयाचा आपण विचार केला तर लाखो रुपये खर्च झाले. मला हे सांगायचं आहे, प्रत्येक जीवमात्रामध्ये, नवे नवे प्रत्येक पदार्थामध्ये चैतन्य रूपाने असलेली जी काही आद्या आणि विद्या, परमविद्या, या दोन्ही रूपाने आणखीन असलेली नवे नवे जी काही जगन्माता आहे, जी आदिशक्ती आहे, ती अणुस्वरूपात आहे, रेणुस्वरूपात आहे, परमाणु स्वरूपात आहे. फक्त प्रत्येकातलं जे काही तिची संख्या आहे किंवा जे काही प्रमाण आहे ते प्रमाण वेगळं वेगळं आहे. आपण जर का लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येतं. आणि अशी जी चैतन्य रूपा शक्ती आहे, व्यासमुनी म्हणतायत, हे जगदंबे, हे आदिशक्ते, या देहाच्या माध्यमातून तुझी काहीतरी स्तुती स्तोत्र व्हावीत, निर्माण व्हावीत, मला गाता यावं तुझ्याकरता, आणि काहीतरी माझ्या अंतरी प्रकाश पडावा. म्हणून त्यांनी वेळेवर लाईट लावलेत. हे एवढं सगळं ऐकल्यानंतर काहीतरी थोडासा प्रकाश पडला पाहिजे ही इच्छा आहे, नाही का? कशासाठी प्रकाश पडला पाहिजे? तर अज्ञानातून ज्ञानाची प्राप्ती. अज्ञान आहे, पण त्या अज्ञान करत त्याच्यातून संतांच्या संगतीने, महंतांच्या, साधू आणखीन महंतांच्या आणखीन संगतीने, त्यांच्या विचारांनी मंथन करून 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 काहीतरी ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे. याचं कारण का? जन्माला आल्यानंतर कोणी काय मिळवलं, कोणी काय मिळवलं असा प्रश्न पडू शकतो, होय की नाही? आज बरोबर 6 वाजता चहा मिळेल बरं, अशी व्यवस्था केलेली आहे काकांनी आमच्या. 6, कारण कालच मी आपल्याला गणित सांगितलं, जसं 4 इज इक्वल टू चहा, तसं 6 इज इक्वल टू चहा आपल्याकडे, आपल्या कथेमध्ये, जगदंबेच्या या प्रांगणामध्ये. तर या सगळ्या ज्या काही जीवसृष्टीमध्ये असलेले जे पदार्थ आहेत, नवे नवे जे जीवसृष्टी जी आहे, या प्रत्येकाच्या ठिकाणी प्रेरणा महत्वाची असते.
मला प्रेरणा झाली, जशी काकांना प्रेरणा झाली तशी मला प्रेरणा झाली, जगदंबेनीच आणखीन ती दिली. आणि तिने सांगितलं तू होकार दे तर खरं. तिने प्रेरणा दिली म्हणून मी आज इथपर्यंत येऊन पोचलोय, नाहीतर इथे बसायचा माझा अधिकार नव्हता. पण जगदंबेची इच्छा झाली, तिने प्रेरणा दिली, तिने बुद्धी माझी आणखीन त्या ठिकाणी प्रकाशित केली. हे जसं आहे तसं आहे. मी कालच आपल्याला सांगितलं की 55 वर्ष आयुष्यातली संपून गेली तरी मला देवी भागवत उघडायची सुद्धा इच्छा झालेली नव्हती. विचार करा. अनेक वर्षांचा माझा व्यासंग आहे ह्या ग्रंथाचा, असं बिलकुल नाही आहे. पण खरंच जगदंबेची कृपा आहे. आणि तिने काय केलं, तिने या जीवाच्या बुद्धीला प्रेरणा दिली. आणि प्रेरणाच महत्वाची असते. विद्यार्थी दशेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची प्रेरणा सगळ्यांनाच सारखी मिळते का हो? त्याच्यामध्ये सुद्धा ग्रेडेशन असतं की नाही? गुणानुसार वर्गीकरण असतं त्यांच्यामध्ये सुद्धा. जे हुशार विद्यार्थी असतात, ज्यांची आकलन शक्ती चांगली असते आणि ती शिक्षकांच्या लक्षात आलेली असते, गुरुजींच्या लक्षात आलेली असते, ते गुरुजी काय करतात, त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वाकावरती बसायला सांगतात. ज्यांची मध्यम मध्यम स्वरूपात असते बुद्धीची आणखीन पातळी किंवा ग्रहण शक्ती असं म्हणे, त्यांना मधल्या वाकावरती बसवतात. आणि अगदी शेवट कुणाला बसवतात? अगदी शेवट कुणाला बसवतात? ज्यांच्यावरती आपण कितीही प्रयत्न केले, कितीही आणखीन मेहनत घेतली, तरी ज्यांच्यात खूपसा काही फारसा काही बदल होणार नाही, होऊ शकणार नाही, असे जे कोणी असतात केवळ संख्येला असतात. वर्गाचा पट किती आहे? अमका अमका आहे. हुशार विद्यार्थी किती आहेत? गुरुजींना जर विचारलं, टीचर्स रूममध्ये जाऊन सरांना जाऊन विचारलं तर ते सांगतात अमक्या वर्गात अमके विद्यार्थी काही जरा बरे आहेत, अमके विद्यार्थी हुशार आहेत, अमके विद्यार्थी अगदीच ढ आहेत. वर्गीकरण ते करतात की नाही? हे वर्गीकरण जे चालतं ते कशावरून चालतं? त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना सगळ्यांनाच सारखी प्रेरणा मिळत असते अशातली गोष्ट नाही आहे. कालच मी आपल्याला सांगितलं की सुशीलो मातृपुण्येन आणि पितृपुण्येन चातुरः. मुलगा सद्वर्तनी असेल, सदाचारी असेल तर समजून जायचं की याची आई, याची जन्मदात्री जी आई आहे ना, ती आई सर्वोत्कृष्ट आहे, नीतिमान आहे, प्रामाणिक आहे, सदाचारी आहे. हे आपण ठरवू शकतो. आणि जर का मुलगा गुणांच्या दृष्टीने विचार केला तर कमी पडतोय, कमी येतोय, कितीही शिकवा, कितीही सांगा, पालथ्या घड्यावर, असं असेल तर बापाने अनुष्ठान करणं गरजेचं आहे, पित्याने अनुष्ठान करणं गरजेचं आहे. पितृपुण्येन चातुरः महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून वर्गातल्या विद्यार्थ्यांचं वर्गीकरण करतात गुरुजी. याचं कारण का? त्यांना प्रेरणा त्याप्रमाणे, मगाशी मी म्हटलं तसं, जगदंबा आदिशक्ती काय करते? प्रत्येकाला जसं पाहिजे तसं देते, त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसारच देते ना. मला सांगा, सगळ्याच मंडळींना नवे नवे कलियुगामध्ये असं आपण धरून चालूया, एका गावात 25,000 लोकवस्ती आहे, तर 25च्या 25,000 सगळेच सारखे असतात का हो? हे नसतं. वैविध्य असतं त्यांच्यामध्ये सुद्धा. अहो, एवढं सगळं जाऊ द्या, 2 सख्खे भाऊ जरी असले, जुळीचे भाऊ असले, तरी सुद्धा त्या दोघांच्या बुद्धीची पातळी वेगळी वेगळी असते, प्रेरणा वेगळी असते, म्हणून पातळी वेगळी असते. लक्षात घ्या.
आपला विषय इथे आहे की व्यास महर्षी म्हणतायत की तामाद्याम विद्यां च धीमहि बुद्धिं यानः प्रचोदयात्.